मधु शिरगावकर लिखित कथा कात. सादर करती पूर्वा धारप. सुकांता अचानक भानावर आली. उन्ह पार कलायला लागलेली. कसं लक्षात नाही आलं आपल्या? इतकी कशी त्या काळ्या पाशात विरघळत गेले मी? आता घरी गेल्यावर सासूबाई कहर करतील. पण अंग कसं हलकं हलकं पिसागत झालंय. या विचारासरशी खुदकन हसू उमटलं तिच्या चेहऱ्यावर. ती चटकन उठली. ओचा नीट खोचला, पदर अंगभर लपेटून घेतला आणि केवड्याच्या घनदाट बनातून तो धुंद गंध आणि निळा थंडावा सोबतीला घेऊन भरभर घराच्या दिशेनं निघाली. चालही अशी की ना पावलांचा आवाज ना लुगड्याची सळसळ. सासूबाईंचा धाकच होता तसा. घरासमोर येऊन पाहते तर बरीच गर्दी. बाहेरची ओरी माणसांनी गच्च भरलेली. कोणी बोलत नव्हतं. सगळे गंभीर. हिच्या उरात कळ आली. बापूंचं तर काही बरं वाईट नाही. छे छे छे, विचारही करवेना. बापू सुकांताचे सासरे, अंथरुणाला खिळलेले, कित्येक वर्ष. पण या जगात सुकांताला आपली वाटावी अशी ही एकमेव व्यक्ती. सुकांता आई बापा विनापोर. मामा मामीनं त्यांच्या 18 दारिद्र्यातही 13व्या वर्षापर्यंत सांभाळली आणि पदर येण्यापूर्वीच उजवून टाकली. त्यांना अजून 3 मुली उजवायच्या होत्या ना स्वतःच्या, त्याही हिच्या पाठोपाठच्या. सासर तसं यांच्या मनानं श्रीमंताचंच म्हणावं असं. जमीन होती कोकणात. थोडी आंब्या पोफळीची बाग, दारात 4-2 गुरं, घरी खायला प्यायला दुधातुपाला काही कमी नव्हतं. कमी होती ती फक्त माणुसकीची. अफाट हाव असलेली सासू आणि मिळेल तसं आणि मिळेल ते ओरबाडूनच घेण्याची वृत्ती बाळगणारा नवरा. किती जन्माचा बुभुक्षित होता देवासच ठाऊक. सासूनी अंगावरचे दागिने पहिल्याच दिवशी काढून घेतले आणि नवऱ्यानं शरीर ओरबाडलं. पदर येण्याआधीच सगळा चक्काचूर झाला. एखादी वेडीच व्हायची. पण कसं कोण जाणे, त्या निकाराच्या क्षणी सुकांताचं मन शरीरापासून अलग झालं. शरीर भोग भोगत राहिलं, पण मनापर्यंत व्रण नाहीच पोचू दिले तिने कधी. आणि म्हणूनच शरीर क्षीण झालं तरी ओठावर स्मित आणि डोळ्यातली चमक तशीच राहिली, अगदी अबाधित. काळी पोत गळ्यात, 4 काचेच्या हिरव्या बांगड्या आणि जुनेरी मिळत राहिली लज्जा रक्षणापुरती, पण तेज मात्र कायम होतं. लग्नानंतर मामा उभ्या उभ्या का होईना वर्षातून 1-2दा विचारपूस करायला यायचा. येताना ऐपतीनुसार जावयाला विहिणीला अहेरही आणायचा. पण दोघांनीही जिव्हारी लागावं अशा शब्दांनी घोर अपमान केला मामाचा. तेव्हा दारापर्यंत पोहोचवायला जाऊन सुकांतानीच मामास बजावलं. 13 वर्ष पोटचा घास देऊन जगवलंस. 2चे 4ही रीतीप्रमाणे करून दिलेस. आता माझी काळजी नको. इथं येऊन अपमान करून घेण्याची गरज नाही मामा. मला कधी काही लागलंच ना तर मी येईन. तू पुन्हा येऊ नकोस. ओलावलेले डोळे पुसत मामा परतला. जणू मोठेपणाने आपली अक्कीच समजावते आहे असा भास झाला त्याला. तेव्हापासून माहेर सुटलं ते कायमचंच. आणि आता बापूही. सुकांता मागील दारी गेली. डोणीतील पाण्यानं हातपाय धुवून पदराला पुसत हळूच घरात शिरली. माझघरातून बाहेर डोकावली. पांढऱ्या कपड्यात देह गुंडाळून बाहेरच्या खोलीत जमिनीवर ठेवलेला होता. पण खाटेवर बापू हुंदके देत होते. तशाही अवस्थेत तिला जरा बरं वाटलं. मग कोण? नवरा सासू जरा दूर जमिनीवर फटकल मारून बसलेले दिसले होते तिला. त्या दोघांना तसं पाहून हिला जरा नवलच वाटलं. जमिनीवर ठेवलेल्या देहाचा चेहरा काही दिसेना. विचारावं तरी कोणाला? मग सरळ माझघरात बसून राहिली. हळूहळू सवयीनं मन आठवणीत रमलं. पहिल्या काही रात्री अमानुष वागून नवरा काही दिवस नाहीसा झाला आणि ही जरा सावरली. हळूहळू घरदार पाहू लागली.
बापूंच्या सेवेची न सांगताच संपूर्ण जबाबदारी घेतली. तेही तिला शब्दांनी माया दिलासा देऊ लागले. एक दिवस सासूबाई तापाने फणफणल्या आणि शेताकडे जाण्याची हिच्यावर वेळ आली. वाटेकऱ्याला बरोबर घेऊन निघाली. शेताकडे जाताना रस्त्यातच एका बाजूला त्यांच्याच जागेत केवड्याचं बन लागलं. पोहोचण्यापूर्वीच सुगंध पोचला होता. त्या धुंद गंधानं ही वेडावून गेली. सरळ बनात शिरली. धाकल्या वहिनीनू, थंय जाव नका, लांबडो असता थंय, असं वाटेकरी विनवीत असतानाच ही पार आतपर्यंत शिरली सुद्धा. त्याचे हिच्या मागे जाण्याचे धाडस झाले नाही. वाट पाहत हाका देत तो बिचारा तिथंच थांबला. सुकांता पार घोर बनात शिरली आणि तो दिसला. निळसर काळा सळसळणारा, हिच्या आसपास अंतर राखून फिरत राहिला. एका विलक्षण ओढीनं कधी ही त्याच्या मागे, कधी हा तिच्या मागे असे फिरत राहिले. सोबतीला केवड्याचा धुंद सुगंध, बेभान करणारा. शरीराची नस नस गंधानं आणि त्याच्या ओढीनं सरसरून आली. त्या दिवशी सुकांता बनातून बाहेर आली खरी, पण मनाचा एक हिस्सा जणू तिथेच सोडून आली. आणि मग हे जवळपास रोजचंच झालं. धाकली वहिनी हे काही वेगळंच पाणी आहे हे त्या वाटेकऱ्याच्याही लक्षात आलं. सगळ्यांना प्रेमानं वागवीत सासूच्या नकळत वाटेकऱ्यांना पोटाला कमी पडू नये एवढं धान्य मागे ठेवीत त्याच्या दुखण्या खुपण्याला लागेल ती जमेल ती मदत करत सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागली. वर्षामागून वर्ष सरत राहिली. मना वाचून शरीर नवऱ्यालाही नकोसं झालं असावं. तोही त्रास देईनासा झाला. त्यानं लांब तिकडं कुठं म्हणे एक बाई ठेवून घेतली. हिला तर बरंच वाटलं. सकाळभर सासूच्या शिव्या तोंडी लावत गुपचूप कामं उरकावीत, बापूंना जेवायला घालून शेताकडे जावं, तिथलं सगळं मार्गी लावून सरळ बनात शिरावं आणि तो, ती आणि सुगंध असं एकरूप व्हावं. स्वर्ग म्हणतात तो याहून कोणता बरं निराळा. अचानक बाहेरून बापूंचा जोरात हुंदका ऐकू आला. बाहेर येऊन पाहते तो लोक पुढच्या तयारीस लागलेले. सासूनं त्या कलेवरास हिरवं लुगडं नेसवलं. तोंडात मुहूर्तमण्याचा सोन्याचा मणी ठेवला. जो तो नमस्कार करून शेवटचं दर्शन घेऊ लागला. वाटेकऱ्यानं केवडा सासूच्या हातात दिला. सासूनं डोक्यात माळण्यासाठी कापड चेहऱ्यावरून बाजूला केलं. सुकांताचा संपूर्ण देह काळा निळा पडला होता. सुकांता आज दुपारी बनात शिरली न शिरली तोच तो रोज लांबून प्रेमाराधन करणारा सरळ समोर वाट अडवून थांबला. पाहता पाहता सुकांताच्या शरीराला त्यानं घट्ट विळखा घातला आणि सुकांताच्या मानेला प्रेमदंश केला. सुकांता केवड्याच्या सुगंधात विरघळत विरघळत गेली. परमोच्च सुखाच्या परमबिंदूपर्यंत पोहोचली. सुकांतानं काट टाकली. पण मनाची सवय गेली नाही. सवयीनं मन घरी पोहोचलं आणि मृत शरीर पोहोचवलं गेलं. बापूंनी टाहो फोडला. हाशी कशी गो मज एकट्या सोडून गेलीस पोरी. सुकांता झटकन पुढे झाली. बापूंना म्हणाली, अशी कशी सोडून जाईन तुम्हास एकटं. चला धरा माझा हात. निघायची वेळ केव्हाच टळून गेली. बापूंची मान अलगद कलंडली.